नमस्कार. माझं व्हिजन माझा मतदारसंघ या कार्यक्रमामध्ये मी अवधूत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय. सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण आलोय करगणी जिल्हा परिषद गटामध्ये. या जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी सामोरं जाणारे दादासाहेब आनंदराव हुबाले हे आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा करणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्या मतदारसंघाविषयी त्यांचं असणारं व्हिजन जाणून घेतोय. दादासाहेब नमस्कार. या कार्यक्रमामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतोय. चर्चेला सुरुवात करताना मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमची राजकीय जी काही पार्श्वभूमी असेल किंवा त्याच्या अगोदर मला तुम्हाला तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी विचारायची आहे. याच्याबद्दल काय सांगाल? मला असं समजलं की अगदी मेंढपाळ कुटुंब होतं, आई वडील मेंढ्या वगैरे म्हणजे धनगर समाज असल्यामुळे पारंपरिक व्यवसाय तुम्ही खरं तर तो करत होता आणि मग आज भारतीय जनता पार्टीचं तालुका अध्यक्षपद तुमच्याकडे आहे या भागातलं. ती कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल तुम्ही काय सांगाल? माझी अशी कौटुंबिक परिस्थिती होती की माझं वय त्यावेळी राजकारण देताना 20 ते 21 लगभग वय होतं माझं. आणि पोरापोराने असं म्हणजे मित्रांनी ठरवलं की आपण एक ग्रामपंचायत लढवायची. त्यामध्ये आमचे मित्र असे अच्युतराव गिड्डे होते, विजय यादव होते, की आम्ही आपलं सहज अर्ज भरायचं असं चाललो होतं, आमचं चाचणी चाललो. त्यातून मला परत आमचे पोपट नामदेव गिड्डे हे आमचे गावचे नेते आहेत आणि मनोहर केंगार मुसर म्हणून एक मिरजेला शिक्षक आहेत. त्या दोघांनी मला इतकी ताकद दिली की ताकद दिल्यानंतर त्यांनी मला राजकारणात आणलं. त्या दोघांनी राजकारणात आणल्यानंतर मी त्यावेळी ग्रामपंचायतला उभा राहिलो, सदस्य म्हणून निवडून आलो. निवडून आल्यानंतर परत बापूसाहेबांनी पण मला त्यानंतर त्यावेळी मदत केली की बापूसाहेबांनी पण त्यांनी मला पाठिंबा दिला त्यावेळी. बाबा हा ठीक आहे, पोरग होतकुर आहे, काहीतरी करून दाखवलं गावासाठी म्हणून त्यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर मी सदस्य निवडून झाल्यानंतर परत सरपंच पदावर त्यांनी मला सरपंच केलं बापूसाहेबांनी, राजेंद्र अण्णांनी आणि आमच्या गावातले ठराविक नेते मंडळी सर्वांनी. असं तुम्ही तुमच्या जे काही तडवळे गाव तडवळे त्या गावाचे सरपंच राहिलात, ग्रामपंचायत सदस्य राहिला. आता तुम्ही असं म्हटलं की मित्रांनी तुम्हाला हुल दिली असं आपण म्हणूयात खरं तर राजकारणात म्हणजे राजकारणात पडण्यासाठी. मग त्या अनावधानानं तुम्ही राजकारणात आलात, कुठलीही पार्श्वभूमी कौटुंबिक नसताना. बरोबर. मग त्याच्यानंतर सरपंच पद आलं. बरोबर. आज तुम्ही तालुक्यावरती काम करत आहे. बरोबर आहे. मग तुमचे राजकारणातले जे आदर्श आहेत म्हणजे आज भारतीय जनता पार्टीचं काम तुम्ही करताय आणि तालुक्यावर काम करता करता आता जिल्ह्यावर काम करण्याची तुमची इच्छा आहे. मग हा प्रवास याच्याबद्दल काय सांगाल? कसं आहे, मी 2007 ते 2012 सरपंच होतो 5 वर्ष. त्यावेळी मला वाटते 2011-12ला असा दुष्काळ होता आमच्या तालुक्यावर मोठा. त्यावेळी पाणी प्यायला पाणी नव्हतं, म्हणजे चिमण्यांना प्यायला सुद्धा पाणी नव्हतं, अशी परिस्थिती त्या काळात होती. टँकरनं पाणी आणायचं, मला वाटते 40-50 किलोमीटरवरून टँकरनं पाणी आणायचं, ती गावात टाकीत सोडायचं. परत अशा घागरी लाईनला लावायची लोक, 500 घागरी अशी. मग कवा तर 2-4 तासात नंबर. त्या काळात मी सरपंच होतो. मी सरपंच असताना दुष्काळ होता. मग जो दुष्काळ हटवण्यासाठी खरं तर तुम्हाला आता म्हणजे आज तुम्ही तालुक्याच्या पदाचा वापर करताय किंवा उद्या भविष्यात जाऊन झेडपीच्या माध्यमातून तुमची ही जी तहान आहे तुमच्या भागाची तुम्हाला भागवायची. बरोबर. पण दरम्यानच्या काळामध्ये मला असं तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की अशी काही कामं झाली, आज तुम्ही आव्हान लोकांना करताय की मला झेडपीच्या सदस्य पदासाठी तुम्ही खरं तर पात्र करा असं आपण आवाहन करतोय. बरोबर. मग हे करत असताना अशी प्रामुख्यानं काही कामं आपल्या हातून झाली की ठामपणे आपण सांगू शकतो ही कामं पूर्वीच्या काळी झाली नव्हती आणि आपल्या हातून झाली, ज्या कामावरती आपण दावा करू शकतो अशा पद्धतीची? नाही, कसं आता मी माझ्या गावात कॉन्क्रीट रस्ते मी सरपंच असताना पूर्ण टोटली म्हणजे संपूर्ण गावामध्ये कॉन्क्रीट रस्ते सगळे केले होते. दुसरं पाईपलाईन, जिथं ज्या वस्तीला आता एक आमची पावशेत म्हणून आहे तिकडं पाईपलाईन कधीच नव्हती गेली. माझ्या काळात ती मला वाटते 2.5 ते 3 किलोमीटर पाईपलाईन मी माझ्या काळात ती करून घेतली त्या वस्तींसाठी, पावशेत म्हणून त्या पावशेतसाठी. बरोबर. आता तुम्ही खरं तर गोपीचंद पडळकर साहेबांचा उल्लेख केला आणि गोपीचंद पडळकर साहेब हे खरं तर संघर्षातून आणि आंदोलनातून मोठं झालेलं नेतृत्व आहे. या भागामध्ये तुम्ही काम करत असताना गोपीचंद पडळकर साहेबांचं तुम्हाला कशी मदत झाली आणि तुमचा आणि त्यांचा सलोखा कशा पद्धतीचा आहे त्याच्याबद्दल काय सांगा? गोपीचंद पडळकर साहेबांचा जो संघर्षाचा काळ होता, सुरुवातीला त्यांचा संघर्ष होता, तसाच माझाही संघर्ष होता. संघर्षातून गोपीचंद पडळकर साहेबांचं मला नेतृत्व लाभलं. मला वाटतंय 12-13 नेतृत्व त्यांचं मला लाभलं. लाभल्यानंतर त्यांनी परत त्यानंतर
त्यांनी मला संधी मार्केट कमिटीला दिली. बापूसाहेबांनी आणि गोपचंद पडळकर साहेबांनी मला वाटतं 22ला मार्केट कमिटीला संधी दिली त्यांनी 22 ते 23ला मार्केट कमिटीला मी संचालक म्हणून निवडून आलो मार्केट कमिटीला. त्यानंतर परत ग्रामपंचायतला अजून संधी दिली मला 22-23ला. परत त्यातून ते माझं मार्केट कमिटीचं काम, तिथला भ्रष्टाचार असा बाहेर काढला की जेणेकरून मार्केट कमिटीत पेट्रोल पंप सुरू आहे, म्हणजे पेट्रोल पंपात इतका भ्रष्टाचार केलाय की जवळपास त्याचा मुद्दा मी मांडले मार्केट कमिटी. त्या मुद्द्यातून मला वाटतं महिन्याला 10 ते 15 लाख रुपये असा भ्रष्टाचार बाहेर काढला. बाहेर काढल्यानंतर त्यानंतर पडळकर साहेबांनी मला असं उचललं की बाबा हे काहीतरी करू शकतो किंवा ह्याच्यात काहीतरी धमक आहे, काहीतरी गट्स ह्याच्यात आहेत. हे हिशोबानं पडळकर साहेबांनी मला परत तालुका अध्यक्षावर संधी दिली. आता तुम्ही आपण साहेबांच्या आंदोलनाविषयी बोलतोय. सुरुवातीच्या काळामध्ये बापूसाहेब देशमुख असतील किंवा राजेंद्रनाथ देशमुख असतील, त्यांचं प्रस्थ या भागामध्ये जास्त होतं. बरोबर. आणि अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या छत्रछायेखाली आपण सगळेच या भागाचं नेतृत्व करताय. आज तुमचा या सगळ्यांचा सलोखा ह्या भागामध्ये कशा पद्धतीचा आहे ते लोकांनाही जाणून घ्यायला आवडेल आणि मलाही आवडेल. एक नेते म्हणून तुम्ही कशा पद्धतीची विचारधारा तुमच्या मतदारसंघासाठी ठेवताय? नाही, दोन्ही नेते माझ्यासाठी चांगलेच आहेत, दैवतच आहेत माझ्यासाठी. असा काही विषय नाही की पडळकर साहेब आहेत तेवढेच बापूसाहेब पण आहेत, असं काय म्हणजे विषय नाही. तालुक्यासाठी दोघं एकत्र असतात, एकत्र येतात. त्यांचा निर्णय जो असेल दोघांचा तो अंतिम असतो. म्हणजे आपल्या भागाच्या विकासासाठी तुमची जी भूमिका असते ती सर्वसमावेशक असते. बरोबर. अशा पद्धतीचं तुम्हाला सांगायचं असं मला वाटतं. नाही, त्या दोघांचं कसं असतंय की कार्यकर्त्याला त्यांनी एकदा सांगितलंय की बाबा आपल्याला असं असं तालुक्यात करायचं आहे किंवा आपला पक्ष वाढीसाठी आपल्याला एखादी स्कीम काढायची आहे किंवा एखादी पाईपलाईन करायची आहे किंवा एखादी कुठं तालुक्यासाठी आपल्याला एक व्हिजन काहीतरी करायचं आहे, ते त्यासाठी त्यांचं पहिलं प्राधान्य असतंय त्यांचं. दादासाहेब, एक प्रामुख्यानं प्रश्न मला विचारायचा आहे. आज जिल्हा परिषद निवडणुकीला तुम्ही सामोरं जाताय. लोकांनी का निवडून दिलं पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला? लोकांनी का निवडून दिलं पाहिजे त्याचं तुम्हाला कारण सांगतो की लोकांनी मतदारसंघातल्या तालुक्यातल्या कुठल्याही मतदाराचा किंवा कुठल्याही एखाद्या शेतकऱ्याचा जरी फोन आला मला वैयक्तिक त्या शेतकऱ्याचं किंवा त्या मतदाराचं रात्री 12ला जरी फोन आला तरी त्या मतदाराचं मी कोणतंही काम असो, पोलिटिशियन काम असो, लाईटचं काम असो किंवा अजून कशाचंही काम असो, ते मी प्रामाणिकपणे त्या लोकांचं केलेलं आहे सगळ्यांचं. दादासाहेब, खरं तर आता नुकत्याच म्हणजे नगरपालिकाच्या निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर महानगरपालिकांच्या झाल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जे निवडणूक होत्या ते बऱ्याच वर्ष झालं खरं तर रखडलेले होते. आणि आता प्रत्येक कार्यकर्त्याला ती संधी मिळते आणि भारतीय जनता पार्टीकडे खरं तर आता कार्यकर्त्यांचा ओघ लागलाय खरं तर. बरोबर. आणि एवढ्या सगळ्या झंझावातामध्ये निवडणुकीला उमेदवारी मिळवणं ह्याच्यासाठी काय संघर्ष करावा लागला का? तुमच्या कामाच्या बेसवरती, कामाच्या जीवावरती तुम्हाला पडळकर साहेबांचा तुमच्यावर असलेला विश्वास हे सगळं याच्यासाठी पात्र ठरलं? कसं आहे, उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागतो का तर 100% करावा लागतो. पण असा भाजप पक्ष असा आहे की जो कार्यकर्ता पार्टीशी प्रामाणिक आहे, जो पार्टीसाठी तळमळ आहे, पार्टीसाठी ज्याची धडपड आहे, अशा व्यक्तीला ते पक्ष भाजप आमचाही त्याला न्याय देतोच. असं काय नाही की बाबा तो नवीन पार्टीमध्ये आला आणि त्याला तिकीट दिले, असं काय विषय. तुमच्या बाबतीत पार्टीचं म्हणा किंवा पडळकर साहेबांचं म्हणा असं कुठलं झुकतं माप राहिलंय का नेहमी या भागामध्ये? म्हणजे विकास निधीच्या बाबतीत असेल किंवा तुम्ही एखादं काम साहेबांच्याकडे घेऊन गेला आणि ते आपल्याला करायचं आहे, कारण तुम्ही करताय ते लोकांच्यासाठी करताय. बरोबर. आणि ज्यावेळेला पडळकर साहेब राज्यात काम करतात त्यावेळेला त्यांचा एक हात म्हणून तुम्ही मतदारसंघामध्ये काम करताय. मग अशा वेळेला साहेबांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो? साहेबांचं प्रत्येक वेळी माझ्याकडे झुकतं माप असतंच. आज मला तालुकाध्यक्ष पद मिळाले, मी माझ्या काम बघून पडळकर साहेबांनी आणि बापूसाहेबांनी ते पक्षश्रेष्ठींना कळवलं होतं की बाबा हा कामाचा माणूस आहे, कमी बोलतो आणि काम जास्त करतो, हे त्यांनाही माहित आहे. कमी बोलतो हे मला खरं तर दिसतंयच, आता जाणवतंय. पुढे जात असताना मला हे विचारायचं आहे. खरं तर जिल्हा परिषदेकडे आपण एक मिनी विधानसभा म्हणून बघत असतो. एक जवळजवळ 13 गावं बरोबर या भागामध्ये तुम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून नेतृत्व करणार आहे. रस्ते, पाणी, वीज ह्या गोष्टी खरं तर आता कॉमन झाल्या. याच्यावरती प्रत्येक नेता बोलतो, प्रत्येक नेता मला हे करायचं. पण याच्या पुढे जाऊन आज तुम्ही तरुण आहात,
इथल्या शैक्षणिक काही गरजा असतील बरोबर. किंवा महिलांच्यासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी काम करण्यात असेल किंवा तरुणांना रोजगार देण्याचं काम असेल आणि जो दुष्काळी भाग म्हणून आपण सुरुवातीपासून या भाग सगळेच जण बघतात या भाग बरोबर आहे. याच्या बदलासाठी प्रामुख्यानं तुम्हाला भविष्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून काय काम करायचं, काय व्हिजन घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरं जाताय? ते कसं आहे, जी आता काय बेरोजगार मुलं आहेत किंवा महिला आहेत त्यांच्यासाठी पण आपण काहीतरी रोजगारासाठी काहीतरी एखादं प्रोजेक्ट एखादा किंवा काय करता येत आलं तर आपण त्या जिल्हा परिषदमध्ये करायसाठी आपण उमेदवारी करतोय. असेल किंवा महिलांना महिलांसाठी किंवा बेरोजगार मुलांसाठी आपण काय करणार, महिलांसाठी बचत गटामार्फत एखादा उद्योग किंवा एखादा व्यवसाय असं आपण उभारणी करण्यासाठी आपण जिल्हा परिषदमधून काम करणार. फक्त विषय कसा आहे, आपण बोलतोय कमी आणि काम जास्त. जिल्हा परिषदमधनं आपण ती निधी किती आणणार हे आमदार साहेबांना पण माहित आहे आणि बापसाहेबांना माहित आहे. कामाची पद्धत तालुक्यातल्या लोकांना पण माहित आहे, जनतेला पण माहित आहे. रात्री 12ला जरी त्यांनी मला फोन केला किंवा अध्यक्ष साहेब माझं असंच काम आहे तरी आपण 12 वाजता रात्री झोपेतून उठून त्या माणसाच्या कामासाठी आपण जातोच. ही लोक म्हणजे मतदार तुम्हाला सांगतील की बाबा. खरं तर आता शेवटाकडे आपण निघालोय हो. या मुलाखतीच्या. मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. आई वडिलांचा मेंढी पालनाचा उद्योग, हो, त्याच्यानंतर गावचा सरपंच, हो, आता भारतीय जनता पार्टीचा आटपाडी तालुका अध्यक्ष, हो, आणि भावी जिल्हा परिषदेचा सदस्य, हा सगळा प्रवास स्वप्नवत आहे का? हा जो प्रवास माझा आहे तो माझं एक तरुण गाव आहे, छोटंसं गाव आहे. ह्या छोट्याशा गावात गावानं मला की संधी दिली की बाबा एक पोरगं आहे, एक होतकूर आहे, काहीतरी करून दाखवलं गावासाठी. त्यावेळी मी 7 ते 12ला मी सरपंच असताना गावात भरपूर विकास काम केलं. परत त्यांनी मला परत संधी अजून गावात दुसऱ्यांदा लढायला चान्स दिला. दुसऱ्यांदा परत लोकांनी तिथे निवडून दिलं. त्यानंतर परत तिसऱ्यांदा ह्या तालुक्यातल्या नेत्यांनी म्हणजे बापूसाहेब पडळकर साहेब ह्या दोघांनी मला परत मार्केट कमिटीला संधी दिल्यानंतर परत तालुका अध्यक्ष पदावर पण संधी दिली. ही जी एवढ्या जी मला संध्या मिळत गेल्या ती फक्त आणि फक्त जनतेमुळे. ह्या लोकांनी जी मला माझं काम बघून जी मला प्रत्येक स्टेप बाय स्टेप मला त्यांनी उंचीवर नेत गेले, त्या जोरावर मला हे पद मिळत. म्हणजे आज तुमच्या सगळ्या प्रवासाचं श्रेय तुम्ही तुमच्या लोकांना देताय, तुमच्या जनतेला देताय. हो, जनतेला. आता आज तुमच्याकडे संधी आहे, तुम्ही लोकांना काय आवाहन करताय? म्हणजे कशा पद्धतीनं तुम्हाला लोकांनी निवडून द्यायला पाहिजे, कशा पद्धतीचं आवाहन तुम्ही लोकांना करताय, काय सांगाल लोकांना? नमस्कार, मी दादासाहेब आनंदा हुबाले करगणी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहे. तसेच माझ्यासोबत करगणी पंचमी गणातून संभाजी पाटील सर हे निवडणूक लढवत आहेत आणि माडगोळे पंचमी गणातून दादासाहेब मोठे सर हे आम्हा तिघांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावा. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.